चला मैत्रिणींनो, ओळखा पाहू आज खानदेश स्पेशल काय बनवलेलं आहे. आज खानदेश स्पेशल डबुकड्याची भाजी बनवली. बाजरीची भाकर, पापड आणि कांदा. चला रेसिपी स्टार्ट करूया आपण. गॅसवर कढई ठेवली मी. तिच्यात आपण 3 पळ्या तेल टाकायचं आहे. आपलं एका साईडला पनीर होतं आहे रात्रीच्या भाजीसाठी आणि भाजीसाठी आपण पाणी गरम करत ठेवलं आहे दुसऱ्या गॅसवर. आता आपलं तेल तापलेलं आहे. मी कांद्या खोबऱ्याचा मसाला बनवलेला आहे. तो मसाला आता आपण टाकायचा आहे. हा मसाला मी 8 दिवसाचा बनवून ठेवते, म्हणजे आपली भाजी पटकन होते. टिफिनला भाजी द्यायची असेल तर वेळ लागत नाही, म्हणून हा मसाला मी बनवून ठेवते फ्रीजमध्ये 8 दिवसाचा. त्याची पण रेसिपी मी शेअर करेन तुमच्यासोबत. हा मसाला व्यवस्थित आपण तेलात फ्राय करून घ्यायचा आहे. मंद आचेवरच करायचा, जेणेकरून आपला मसाला जळणार वगैरे नाही. त्याला व्यवस्थित तेलात शेकून घ्यायचा आहे मसाला आपण व्यवस्थित. आता उन्हाळ्यामध्ये भाजीला काहीच नसतं, म्हणून अशी तुम्ही पाटोळ्याची भाजी बनवू शकतात. हा मी घाटी मसाला टाकला आहे 1 चम्मच. लाल मिरची पावडर टाकले 1 चम्मच. अर्धा चम्मच हळद टाकले आणि जो गरम मसाला आहे तो टाकला आहे 1 चम्मच. काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली 1 चम्मच आणि चवीप्रमाणे मीठ टाकले. आता सर्व मसाले व्यवस्थित शेकून घ्यायचे आहेत. मंद आचेवरच शेकायचे, जेणेकरून आपले मसाले भाजले किंवा करपले नाही पाहिजे. त्याला सारखं व्यवस्थित आपण चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले मसाले व्यवस्थित शेकले जातील. तर जे मी गरम पाणी साईडला ठेवलं होतं उकळायला, आता थोडं आपण गरम पाणी त्याच्यात टाकून द्यायचं आहे मसाल्यांमध्ये, जे मसाले व्यवस्थित एकजीव होतील. सो व्यवस्थित एकजीव करायचे आपले मसाले. गॅस थोडा फुल करायचा आणि नंतर आपण मसाले शेकले का कमी करून द्यायचा. हे आता आपल्या मसाल्याला असं तेल सुटलं आहे. आता आपण जे गरम पाणी केलं आहे ते आपण त्याच्यात टाकून द्यायचं आहे. पाणी तितक्या प्रमाणात टाका जितकी तुम्ही 2 लोकांची 4 लोकांची भाजी बनवणार. आता मी ही 4 जणांची भाजी बनवली आहे, त्याप्रमाणे मी पाणी ॲड केलं आहे. आता आपल्या भाजीला उकळी येऊ द्यायची आहे. ही आपण डबुकड्यांची तयारी करायची. आता मी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली, त्याच्यात बेसन ॲड केलं आहे. बेसन तुम्हाला जितक्या डबुकड्या सोडायच्या असतील त्याप्रमाणे बेसन घ्या, कमी जास्त. आणि याच्यात मी थोडं नमक ॲड केलं आहे. बेसनमध्ये लक्षात राहू द्यायचं की आपण भाजीतही नमक टाकलं होतं. बेसनाला एकदम थोडंसंच पाणी टाकायचं आहे, खूप कमी पाण्यामध्ये बेसन भिजवून होतं. आता मला वाटतंय की बेसन कमी झालंय, म्हणून मी थोडं बेसन ॲड केलंय. व्यवस्थित पीठ मळून घ्यायचंय. असं पातळ पीठ व्यवस्थित मळायचंय आणि छोट्या छोट्या अशा भाजीमध्ये डबुकड्या सोडायच्या आहेत. पण भाजीत डबुकड्या सोडताना गॅस फुल ठेवायचा. जर तुम्ही गॅस फुल नाही ठेवला आणि डबुकड्या सोडल्या तर पूर्ण भाजीमध्ये त्या पसरून जातील आणि डबुकड्या होण्याच्या ऐवजी त्याचं बेसन होईल. म्हणून कधीही डबुकड्या सोडताना गॅस हा फुल ठेवायचा, थोडा कमी करायचा, फुल ठेवायचा आणि मग डबुकड्या सोडायच्या. आता मी झाकण ठेवले जेणेकरून आपल्या डबुकड्या शिजल्या पाहिजे. आता झाकण काढलं, डबुकड्या आपल्या शिजल्या आहेत. भरपूर अशी कोथिंबीर घालायची. ही आपली भाजी रेडी आहे. छोट्या छोट्या डबुकड्या सोडल्या तर शिजायला अगदी 5-7 मिनिटात डबुकड्या शिजून होतात. खानदेशी पद्धतीने आपला ताट रेडी आहे. डबुकड्याची भाजी, बाजरीची भाकर, पापड, कांदा, लोणचं आणि भात. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.